बातमी भोंदू अशोक खरात प्रकरणात भोंदू अशोक खरात प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालेलं आहे। एसआयटी चौकशीनंतर खरातचा मुलगा बेपत्ता झालाय। तपास यंत्रणांची परवानगी न घेता तो शहरातून गायब झालाय। खरातच्या मुलाचा मोबाईलही नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली। खरातची पत्नी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहे। भोंदू अशोक खरातच्या मुलाचा काही काळापासून ठाव ठिकाणा नाहीये आणि मुलाचा फोनही उपलब्ध नाहीये। एसआयटी कडून 2 दिवस त्याची चौकशी करण्यात आली, मात्र चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब झाला असं सूत्रांनी सांगितलंय। मुलाचा मोबाईल बंद असल्यामुळे तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला, तरीही मुलगा मिळाला नाही। मुलाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यामुळे तो कुठे गेला आणि त्याच्यासोबत कोण आहे याचा शोध सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय माहिती मिळते खरातच्या मुलासंदर्भात? प्रणिता, या अशोक खरातच्या सगळ्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहेत। आतापर्यंत अशोक खरातवरती 12 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। खरं तर या सगळ्या संदर्भात जेव्हा चौकशी करण्यासाठी अशोक खरातच्या मुलाला जे एसआयटीने ताब्यात घेतलेलं होतं, काही वेळ त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली आणि कल्पना खरातवरती पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात सुद्धा फरार आहे। आणि आता अशोक खरातचा जो मुलगा आहे, पहिल्यांदा चौकशी झाल्यानंतर त्याला हे सोडण्यात आलं आणि त्यानंतर आणखीन एकदा चौकशी करण्यासाठी जेव्हा त्याला कॉल केला किंवा त्याची घरी जेव्हा जे एसआयटी पथकाने जाऊन शोध घेतला, त्यावेळेस त्यांचा मुलगा जो आहे तो आढळून आलेला नाहीये। त्यामुळे अशोक खरातचा मुलगा आता शहरातून गायब झालाय का अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे। कालच एसआयटीची एक टीम रात्री जाऊन जे अशोक खरातच्या एकूणच घरी जाऊन त्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता तो मुलगा घरात येत आढळून आले नाहीये आणि त्याच पद्धतीने त्याचा मोबाईल सुद्धा बंद आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे अशोक खरातच्या पत्नीवरती जेव्हा गुन्हा दाखल झाला, ती फरार झाल्यानंतर आता मुलगा सुद्धा गायब झालेला आहे। त्यामुळे आता या दोघांचाही शोध घेणं आवश्यक आहे। त्यामुळे पोलीस अशा कशा पद्धतीने या जे अशोक खरातचा मुलगा असेल किंवा बायको असेल यांचा शोध घेत आहे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर एकीकडे अशोक खरात याची बायको बेपत्ता आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली आणि आता त्याचा मुलगाही फरार झालेला आहे। काही दिवसांपूर्वीच त्याच्या मुलाची अशोक खरात समक्ष चौकशी करण्यात आली होती।